नमस्कार. मी मिलिंद मिलिंद आडगावकर, राम आणि रक्षाचा सख्खा काका. माझे थोरले बंधुराज आणि वहिनी अकस्मात एका अपघातात गेले आणि या चिमुरड्या पोरांना माझ्या पदरात टाकून गेले. मी माझ्या भावाला वचन दिलं होतं की राम आणि रक्षाला वडिलांप्रमाणे बघीन, त्यांचा सांभाळ करीन. पण मी माझं वचन पाळू शकलो नाही. त्याचं कारण म्हणजे माझी बायको संध्या. काय दुर्बुद्धी सुचली मला आणि तिच्याशी लग्न केलं असं झालंय. तिनं या मुलांना खूप त्रास देत असते. तिला हवाय फक्त पैसा. माझ्या भावाच्या पैशावर नजर आहे तिची, पण ह्या तान्ह्या मुलांचा सांभाळ करायचा नाहीये तिला. मला ना कधी कधी असं वाटतं की तिच्यात चेटकीण वगैरे आहे म्हणून. अशी खेकसत असते ना या लहान मुलांवरती, इतका राग येतो. जेवण ते इतकं वाईट बनवते ना, माझं पोट सतत बिघडलं असतं. माझा पुतण्या राम शेजारच्या वडापाववाल्याकडून चोरून वडापाव आणून मला देतो, कोणाला न सांगता. आणि मीही हिला सांगत नाही. पण ही एक नंबरची नालायक बाई आहे. खूप त्रास देत असते या मुलांना. माझ्या हातात असतं ना, लाथ मारून हाकललं असतं घरातून. पण काय करणार, बायको आहे ना. ही मुलं इतकी गोड आहेत तुम्हाला सांगू ना. राम तर इतका गुणी मुलगा आहे, रात्रीच्या शाळेत जाऊन स्वतःचा अभ्यास करतो. अभ्यासात अतिशय हुशार आहे. आणि रक्षा, ती तर बाहुली आहे, बाहुली. या दोघा मुलांना मी वडिलांचं प्रेम नाही देऊ शकलो. पण मला रक्षाबद्दल पूर्ण खात्री आहे की रामला ती ते प्रेम देईल. आणि रामचंही रक्षावरती खूप प्रेम आहे बरं. वाटेल ते करायला तयार असतो तिच्यासाठी. हे स्वामी समर्था, तुला मनापासून प्रार्थना आहे. या तान्ह्या मुलांना कसली कमी पडू देऊ नकोस. सगळं सुख दे त्यांना. अगदी माझ्या वाटेचं सुखही त्यांना दे. माऊली.